उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। अन्यथा उजगाव भागांमध्ये हायवेचे काम करून देणार नाही, करवीर तालुका शिवसेना। उजगाव हे 70,000 लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोकरदार व शेतकरी राहतात। हायवे माळीवाडी पुलाच्या पलीकडे शेकडो एकर शेती क्षेत्र असून शेतीच्या बाजूलाही मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत चालली आहे। हा माळीवाडी बोगदा अत्यंत छोटा असून त्यामधून एक 4 चाकी गाडी सुद्धा व्यवस्थित जाऊ शकत नाही। या पुलाची लांबी, रुंदी, उंची वाढवण्याबाबत करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व गावातील सर्वच नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या पुलाची मागणी केली होती। या प्रश्नांवर अनेक आंदोलने करण्यात आली होती। उजगावकरांना आश्वासन दिल्याप्रमाणे माळीवाडा पुलापर्यंत पिलर टाकणे किंवा त्या पुलाची लांबी, रुंदी, उंची अद्यापही वाढवण्यात आली नसल्यामुळे करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज उजाळवाडीचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी CB भरडे यांना निवेदन देण्यात आलं। उजगावमधील सर्वपक्षीय आंदोलन उभा करून उजगाव भागांमध्ये हायवेचे काम करू न देण्याचा इशाराही यावेळी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की शिवसेनेने या अगोदर दिलेल्या निवेदनाची व केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन पिलर बांधण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना दिला आहे। जरी या पिलरचा प्रस्ताव रद्द झाला तरी माळवाडी पुलाची लांबी 12.5 मीटर व उंची 4.5 मीटर इतकी करून पूल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे व तो मंजूर करून घेऊन माळीवाडी पुलाची लांबी, रुंदी व उंची वाढवून पुलाचे काम करू असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले। तसेच रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला बोगदे होणार असल्याने उजगाव मधील वाहतूक तिथूनही होईल असेही भरडे यांनी सांगितले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगले, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, उजगाव प्रमुख दीपक रेडेकर, शरद माळी, सुनील पारपानी, रामराव पाटील, धनाजी पाटील, आनंदा मेंगाने, गणेश माळी, अनिल माळी, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटिळक, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।